नमस्कार. आषाढी एकादशी खास लघुलेख. विसरू न गेले देह भान. काळ 1981. स्थळ मुंबई. परळला बेस्ट कॉलनीमध्ये राहायचो आम्ही. करी रोड स्टेशन हे सगळ्यात जवळ. तिकडून चालत यायचं घरी. ब्रिजच्या उजवीकडे एका छोट्याशा मैदानात ढोल ताशा पथकाची तालीम सुरू असे. तेव्हा सध्या एवढी क्रेज नव्हती अजून ढोल ताशाची. माथाडी कामगार होते बहुतांशी. दिवसभराच्या शारीरिक श्रमानंतर कामानंतर विरंगुळा असे तो त्यांचं. एक म्होरक्या असे. त्याच्या तोंडात शिट्टी. सगळ्यांचा गणवेश. निळी अर्धी पॅन्ट आणि वरती हातवाला गंजी. काही ढोलवाले, काही ताशा, काही झांजा. झांजांना लांब लाल रंगाचे गोंडे. भल्या मोठ्या झांजावर 2 ओळींमध्ये सगळे उभे राहत. आधी गणपती, देवी इत्यादींचा जय जयकार करत आणि मग ढोलवादनाची संथ लयीत आवर्तनं सुरू होई. त्याच तालावर आणि त्याच लयीत झांजा. मान खाली घालून सगळे नाचायला सुरुवात करत. ताशामधूनच कडाडे. पण ढोल झांजा एका लयीत एका तालात वादन आणि त्याच ठेक्यावर त्याच लयीत सगळ्यांचे पाय. शिट्टी वाजली की वादन आणि नर्तन या दोहोत नवीन प्रकार सुरू होत असे. ताल बदले, लय वाढत असे आणि त्याचप्रमाणे नर्तनही. निळा रंग, त्यावर पांढरा, मध्येच झांजांचा चमकणारा सोनेरी आणि मध्येच गोंड्याचा लाल रंग. रंगाचंही एक आवर्तन तयार होई. एक छोटं वर्तुळ, एक त्याहून मोठं, एक सगळ्यात मोठं. सगळ्यांचा केंद्रबिंदू मात्र एकच. 2 तास तरी तालीम चालत असे. न थकता, न दमता, न थांबता. वादन, नर्तन, रंग, नाद या सगळ्याचं एक वेगळंच मिश्रण असे तिथे. आणि अर्थातच हे सर्व साकार करणारे. एकाच वेळी वादन, तेही नर्तन पण साकारणारे ते माथाडी कामगार. घामाने भिजलेली काया, उरी विठ्ठलाची माया. वेळ काळ काही असू दे, हात न थकता वाजवत राहत आणि त्या तालावर पावलं नाचत. विसरू न सारे देह भान. काळ सध्याचाच. स्थळ आळंदी, देहू, नातेपुते, पंढरपूर असं काहीही. मी काही पंढरपूरच्या वारीला गेलेलो नाही, पण हल्ली आपण सगळेच ते पाहत असतो. अनेक जण स्वतः त्यात सहभागी होतात. लहान थोर, गरीब श्रीमंत, देशी परदेशी सगळे. पांढरा लेंगा, वर सदरा, डोईवर शुभ्र टोपी. महिलांच्या डोक्यावर तर तुळशी वृंदावन. कधी फेर, कधी फळी, कधी रिंगण, कधी फुगडी. हे सगळं असंच अनुभवत असतील. सगळं काही विसरू न सारे देह भान. मिजो. आषाढी एकादशी 2026. आजचा बोनस. आज आपल्या बोनससाठी बऱ्याच कालखंडाने गाणं म्हणते आहे माझी पुतणी कुहू दातार. कुहू चतुरस्त्र कलाकार आहे. संगीत आणि नृत्य या दोहोत विशारद आहे. याशिवाय उत्तम निवेदिका आहे आणि अभिनय, फिल्म प्रोडक्शन यातही सहभागी असते. दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर या जोडीचं एक अवीड गोडीचं गीत कुहू गाते आहे. अत्यंत निर्लेप आणि कमालीच्या गोड आवाजात. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, विसरून गेले देहबान. रामकृष्ण हरी. नमस्कार.